असा वाफाळलेला गरम गरम आलू मटर पुलाव सर्वांनाच नक्कीच आवडेल। आज आपण छान असा खमंग आलू मटर पुलाव बनवणार आहे। तर त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप, तेल 2 चमचे घालून एक मोठ्या आकाराचा कांदा डार्क गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत छान असा परतून घेतलेला आहे। आता यामध्ये खडे मसाले घालूया। लवंग, तमालपत्र, मिरे, जायपत्री, स्टार फूल, इलायची तसेच दालचिनी घालून हे छान असं परतून घेतलेलं आहे। यामध्ये 1 वाटी मटार छान असे तेलामध्ये परतून घेतलेले आहेत। 2 मध्यम आकाराचे बटाट्याचे मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत। त्याचप्रमाणे 2 टोमॅटो त्याच्याही छान अशा मोठ्या मोठ्या उभ्या फोडी करून घेतलेल्या आहेत। हे सर्व तेलामध्ये छान असं परतून घेऊन झाकण लावून 1 मिनिटभर छान अशी मंद गॅसवर वाफ देऊन घेतलेले आहे। पावडर मसाले घालून हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। इथे मी 2 वाटी बासमती दावत तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास छान असं भिजवून घेतलेला आहे। तांदूळ मसाल्यामध्ये छान असं एकजीव करून घेऊया। इथे मी 2 वाटी तांदूळसाठी 4 वाटी पाणी गरम करायला ठेवले होते, तेही छान असे मिक्स करून घेऊया। हा आलू मटर पुलाव मंद गॅसवर झाकण लावून 5 मिनिटं शिजवून लोखंडी तव्यावर 10 ते 15 मिनिटं छान असा मंद गॅसवर शिजवून घेतलेला आहे।